नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, माणूस मरण पावल्यानंतर नक्की काय होतं? आत्मा कोठे जातो? आपण केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब कोण ठेवतो? दान, धर्म, आईवडिलांची सेवा आणि सत्य बोलण्याला आपल्या धर्मात इतके महत्त्व का दिले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे हिंदू धर्मातील एका प्राचीन ग्रंथात सापडतात आणि त्या ग्रंथाचं नाव आहे गरुड पुराण. पण मंडळी, आजही अनेक लोकांना वाटते की गरुड पुराण फक्त एखाद्याच्या मृत्यूनंतरचं वाचायचे असते. मात्र हा एक गैरसमज आहे. या ग्रंथात केवळ मृत्यूचे वर्णन नाही, तर चांगले जीवन कसे जगावे, कर्माचे महत्त्व काय आहे आणि मोक्षाचा मार्ग कोणता आहे याचीही शिकवण दिली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील 5 महत्त्वाच्या शिकवणी जाणून घेणार आहोत. या गोष्टी केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल नाहीत, तर आजचे जीवन अधिक चांगले कसे जगावे हेही सांगतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, रहस्य पहिलं आहे, कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. मंडळी, गरुड पुराणात कर्माला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. या ग्रंथानुसार प्रत्येक कृतीचे परिणाम असतात. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ मिळते आणि चुकीच्या कर्माचे परिणामही भोगावे लागतात, अशी शिकवण दिली आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट लगेच घडते. कधी कधी परिणाम उशिरा दिसतात, पण हा संदेश माणसाला प्रामाणिक, न्यायी आणि सदाचारी राहण्यास प्रेरणा देतो. म्हणूनच दुसऱ्याला फसवणे, अन्याय करणे किंवा लोभापोटी चुकीचे वागणे टाळावे, अशा नैतिक संदेश या शिकवणीत आहे. तुम्ही विचार करा, जर प्रत्येकाला आपल्या कर्माची जाणीव असेल तर समाज अधिक चांगला होणार नाही का? तर मंडळी, दुसरं रहस्य आहे, शरीर नश्वर आहे पण आत्म्याचा विचार महत्त्वाचा आहे. गरुड पुराणात शरीर आणि आत्मा यांचा फरक समजावून सांगितला आहे. शरीर एक दिवस नष्ट होते, पण हिंदू तत्त्वज्ञानानुसार आत्मा अमर मानला जातो. याचा उद्देश माणसाला मृत्यूची भीती दाखवणे नाही, तर अहंकार कमी करून चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. जेव्हा आपण हे समजतो की संपत्ती, पद, अहंकार कायमचे नाहीत, तेव्हा आपण नात्यांना, सेवेला आणि चांगल्या कर्मांना अधिक महत्त्व देऊ लागतो. मंडळी, तिसरं रहस्य आहे की आईवडिलांची सेवा हेच मोठे पुण्य. तर गरुड पुराणात आई-वडील आणि गुरु यांचा आदर करण्यावर भर दिला आहे. आज अनेक जण यश, पैसा आणि करिअरच्या मागे धावताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. हा ग्रंथ सांगतो की ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले आणि संस्कार दिले, त्यांचा सन्मान करणे हे धर्माचाच एक भाग आहे. आई-वडिलांना प्रेमाने बोलणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना वेळ देणे हे खरे पुण्य आहे. मंडळी, चौथा आहे रहस्य, लोभ आणि अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू. तर मंडळी, गरुड पुराणात वारंवार सांगितलं आहे की लोभ आणि अहंकार माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात. पैसा कमावणे चुकीचे नाही, पण पैशासाठी प्रामाणिकपणा सोडणे चुकीचे आहे. यश मिळवणे चुकीचे नाही, पण त्या यशाचा गर्व करणे चुकीचे आहे. नम्रता, समाधान आणि प्रामाणिकपणा यामुळे खरे सुख मिळते, असा संदेश या शिकवणीत आहे. पाचवं रहस्य आहे, दान म्हणजे फक्त पैसा देणे नाही. तर मंडळी, अनेकांना वाटते की दान म्हणजे फक्त पैसे देणे, पण गरुड पुराणातील शिकवण अधिक व्यापक आहे. भुकेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे, एखाद्याला योग्य सल्ला देणे, ज्ञान वाटणे, दुःखी माणसाला आधार देणे हेही दानच आहे. आणि दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नम्रतेने मदत करावी, असा संदेश दिला आहे. मंडळी, आज आपण पाहिलेली ही 5 रहस्य म्हणजे केवळ गूढ गोष्टी नाहीत, तर ती जीवन अधिक चांगले, शांत आणि अर्थपूर्ण बनवणारी शिकवण आहे. गरुड पुराण आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही, तर सदाचार, करुणा, सत्य, सेवा आणि चांगले कर्म यांचा मार्ग दाखवण्यासाठी आहे. जर आपण या 5 शिकवणी आयुष्यात पाळल्या तर आपले जीवन अधिक सुंदर होऊ शकते. जर तुम्हाला गरुड पुराणातील आणखीन अशाच 5 गोष्टी
मोठ्या शिकवणी जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण गरुड पुराणातील आणखीन 5 महत्त्वाच्या शिकवणी जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.